देशातील 30% स्टील हे गडचिरोलीत तयार होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील हा दुसरा लोह प्रकल्प असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आता मोठी घोषणा केली। या 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इंटिग्रेटेड स्टील प्लांट मधली या ठिकाणी आलेली आहे। विशेषतः 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या ठिकाणी होणार आहे। लॉयड्सचं 4 मिलियन टन होणार आहे। चामोर्शीला अजून 35,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण करतो आहे। याचा एकत्रित विचार केला तर देशाच्या स्टील प्रोडक्शनच्या 30% स्टील प्रोडक्शन हे गडचिरोलीमध्ये होणार आहे। त्यामुळे स्टील सिटी ऑफ इंडिया असं गडचिरोलीला याच्या पुढे या जिल्ह्याला आपल्याला संबोधता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।